जागे तुम्ही भीमाचे लेकरात राहो हात वरती सगळ्यांचे जागे असावं अरे जागे असावं माया भीमाचा पिल्लू जागे असावं एका मताचा दिला अधिकार समान सर्व केला अभिमान
एका मताचा दिला अधिकार अरे समान सर्व केला अभिमान याचा वापर आपण कसा करायला पाहिजे हे आपल्या डोक्यात यायला पाहिजे आपला जर आपण जर विचाराने जर आमदार निवडून दिला तर आपलं संविधान असतं हे लक्षात असू द्या म्हणून याच्यासाठी विचारायची गरज आहे आमच्या माय बहिणीला सांगते की खरोखर आंबेडकरी चळवळ म्हणले तर आमच्या माय बहिणीने टिकून ठेवलेली आहे तुमच्याकडच्या लोकांना बघा का आमच्याकडे तुमच्याकडचं नाही आमच्या माय बहिणीने चळवळ टिकून ठेवली पण आमच्या भाऊ एका दारूच्या बाटलीवर विकले जातात आणि म्हणून आज मी संविधान धोक्यात आहे म्हणून काही म्हणतात की संविधान मिला है तुझको आखिरी सहारा संविधान मिला है तुझको आखिरी सहारा ऐसा सहारा कभी ना मिलेगा दोबारा अरे मौका आया है तो से ना जाए गुजर संविधान को बचा ले मेरे भीम के दिया अरे जागे सावर अरे भीम के दिल में जागे आणि आता चित्तमनानं वागा म्हणून म्हणते मी एका मुखाने सारेगा बडबडायला लागले एका मुखाने सारेगा सारे बडबडायला लागले सगळ्यांना विचार करावा तुम्ही किती प्रेम करता बाबाजानीवर विचार नाही सगळ्यांनी टाळ्या वाजवा बरं माग 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 कोण बसेल शाडी आहेत का जरा टाळ्या वाजवा तुमचा आवाज येत नाही मला सगळ्यांनी बाबाजानीच्या साठी टाळ्या वाजवा साऱ्यांनी सारे वाजवा तुमच्या टाळ्या ऐकू येतील काही काही लोक कुच्चरवट्यावर बसतात कुच्चरवटे माहिती का कुच्चरवाटे कसे असतात माय तुम्हाला माहिती का जे कुच्चरवाटे असतात गावातले ते वट्यावर बसून आपल्यासारखं कधी टाळ येणा पखवात घेऊन कधी कीर्तनात निघलं तर ते काय यायला तेच काम आहे काय काम आहे हो म्हणजे ते करत नाही दुसऱ्या माणसाला पुढे जाऊ देत नाही आणि मागे वळत नाही मध्येच लटकून ठेवतात त्याला म्हणतात कुच्चरवाटे म्हणून तुम्ही सगळ्या जाण्याने तुम्ही कुच्चर नाही तुमच्याकडचे लोक नाही ते आमच्याकडचं सांगते मी नाही तर राग येतो सगळ्यांनी टाळ्या वाजवा बाबाजानीसाठी सर्वांना तुम्ही किती प्रेम करता क्या बात म्हणून म्हणते एक मुखाने सारेगा बडबडायला लागला एक मुखाने सारेगा बडबडायला लागला आमच्या
जनताच्या हाल अरे गरीबाच्या रक्तावर त्याने बांधलं आलं एक विचार करायची गोष्ट आहे माय आपण कधी संविधान बदलाचं ऐकलं होतं का संविधान बदलाचं ऐकलं होतं आलत का ऐकू कधी कधी आलं होतं का ऐकू जरा बरोबर नाही ना हे सरकार आल्यापासून संविधानाचं बदलाचं ऐकत एक पान मोडलं दुसरं पान मोडलं तरी योजना चालूच आहे याच्यासाठी आपल्याला डोकं पाहिजे हे आपल्या डोक्याला काम करा ही लाडकी बहीण योजना आहे ना ती लाडकी बहीण फक्त हे इतर सगळं वस्तू आहे घरचं कोणी पूर्ण नसतं की आज तुम्हाला म्हातारा वस्तू देईल तुमच्या मुलाबाळा तुम्हाला काम येणार आहे कोणी काम येऊ शकत नाही हे फक्त वापर करून घ्यायसाठी आहे मायावर डोक्यात घ्यायची गोष्ट आहे आमच्या काही मायाला म्हणत आहे बाया 3000 रुपये दिले लगे बाई काय सांगू राहिली ते 3000 इतकं गाजणार तुम्हाला हे लक्षात असू द्या तुम्ही खाऊन घ्या मला त्याचं नाही मारायचं लाडकी बहीण योजना म्हणल्यावर आता तेलाची पुढे काय माग झाली बा तेलाची पुढे केवढी येते सूर्यफुलाची तेलाची भाऊ उत्तम केवढ्याला येते 140 वाढ 40 रुपये तुम्हाला कुठून पोचू देणार आहे माहिती अरे मराला आले आपण हे लक्षात असू द्या शेतकरी कामगार सगळे मराला आल्यात याचा विचार तुम्ही केला पाहिजे आणि म्हणून म्हणते हे भ्रष्ट पुढाऱ्यांना केलं जनताच्या आमच्या बाबाजानीच अरे माझ्या मोठ्या भावाचं आणि ही बहीण ठामपणे तुमच्या पाठीमागे उभी आहे बाबाजानी ही बहीण तुम्ही निवडून आले तर मी कार्यक्रमाला येईन पुन्हा आमच्या माय मावल्यासाठी खरंच आमच्या माय मावल्या खरोखर आहे आमच्या मायाने आमच्या माय मावल्याने खरोखर चळवळ टिकून ठेवली पण आमचे भाऊ जेवढे खोके आले की चिटकले तिकडे तुमच्याकडच्या लोकांनी म्हणत बरं का ते आमच्याकडचे म्हणते नाही तर रागीन मा कोणाला बरं याच्यासाठी गरज आहे या आमच्या बाबा जानीच माझ्या मोठ्या भावाचं नाव म्हणून आमचे भाऊ म्हणतात जात पात उचनेस कुठेच काही नाहीये जय भीम जय भीम मला वाचता येत नाही दादा याच्यासाठी तुम्ही आम्ही भाऊसाहेब उर्फ सूरज बोकरे गवळपिंपरीकर यांच्याकडून पोलीस पाटील यांच्याकडून 500 रुपये धन्यवाद एकजुटीनं मतदान एकजुटीनं मतदान त्यात तरीला द्यायचं
आई नाहीये कुठं जन्माला येणं आणि मरणं आणि म्हणून सांगे छत्रपती शिवराया मा जिजाऊनं घडवले बाबासाहेब पुढे गेले असेल तर माग रमामाईचा हात होता आमच्या महिलांची क्रांती लय मोठी आहे आणि म्हणून सनी महिलांसाठी सांगते तुमचे संस्कार चांगले असावा तुमच्या मुलाबाळाचे संस्कार चांगले निघतात म्हणून त्या जिजा माझे संस्कार कसे होते मी थोडक्यामध्ये सांगते ओम नमो श्री जगदंबे नमरतुल्य यम्मे करा छत्रपती नसते तर काय झालं असतं म्हणून महाराज जन्माला आले आणि त्या महाराजांनी किती नाव कमवलं हे आपल्या लक्षात असावं म्हणून म्हणते अरे राजधानी इमारती या राजधानी इमारती भगवान विचार है रायगड किल्ला
चौकामध्ये भर चौकामध्ये दाखवा काय असतो जयंतीचा सोहळा 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 भर चौकामध्ये दाखवा काय असतो जयंतीचा सोहळा सोहळा भर चौकामध्ये दाखवा काय असतो जयंतीचा सोहळा चौकामध्ये दाखवा काय असतो भीम जयंतीचा सोहळा म्हणून आमच्या महिलांसाठी म्हणते माया हो मा रमाई कशी होती मा रमाई मा भीमाई मा सावित्री मा अहिल्या त्या सुद्धा महिला होत्या पण कशा होत्या भावी नगरसेवक पात्री यांच्यातर्फे 500 रुपये धमदान आले पात्री आभार धन्यवाद आणि काय म्हणता अगं बाई सागरमाई मित्र मंडळ पात्री 500 रुपये बाई वाजून अग बाई वागण्यात दिसू दे माय अग बाई वागण्यात दिसू दे माई जमल्या या लेकी बाई जमल्या ह्या लेकी बाळी साडी नको गच भरी जमल्या ह्या लेकी बाळी साडी नको गच भरी निसत्याच फुकाच्या मारते बडाई बाई वागण्यात दिसू दे रमाई
वागण्यात दिसू दे रमाई. वागण्यात दिसू दे वागण्यात दिसू दे रमाई. याच्यासाठी जग सारं थकीत झालं पाहून दिले तसे भावे मलक पाटील यांच्याकडून सुद्धा 2000चा धर्मदानाला जे रिंग होतात ज्यांना जग सारं थकीत झालं पाहून 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 सर्वांना विनंती आहे की आपल्या आपल्या जागी शांत बसायचंय. काहीही गोंधळ झालेला नाही. सर्वांनी शांत बसावं आपल्या आपल्या जागेवर. जाता जाता अरे दोनच राजा येथे गाजले
एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार तळावर एक त्या रायगडावर एक त्या